नमस्कार. वाव, किती सुंदर अशी मटर पनीरची भाजी तुम्हाला दिसत आहे ना. तर याची चव देखील तशीच आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा सुंदर अशा चविष्ट भाजीला कांदा, टोमॅटो, खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि सुक्या लाल मिरच्या या सर्व आपण कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहे, चांगल्या भाजून घ्यायचे आहे. आणि हे पनीरचे काप दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर फ्रोझन मटार देखील आहे. फ्रोझन मटार मी साध्या पाण्यामध्ये फ्रीजमधनं काढून घेतलेले होते बराच वेळ. त्यानंतर कढईमध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला जो हवा असेल तो खडा मसाला तुम्ही भाजू शकता. मी इतकाच खडा मसाला घेतला जो मला हवा होता. त्यानंतर त्यामध्ये कांदा मी चांगला परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये खोबरं मी परतून घेतलं चांगल्या प्रकारे. खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं तरी पण व्यवस्थित मी त्यात परतून घेतलेलं. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढलेलं. लसूण पण मी त्यात टाकलेलं आहे. लसूण, त्यानंतर सुक्या मिरच्या, अद्रक मी टाकलेलं नाही आहे, तुम्ही अद्रक टाकू शकता. त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या मी परतवलेल्या आहे. टोमॅटो मी शेवटला परतून घेतलेला आहे. आणि त्यानंतर पनीर देखील मी तळून घेतलेलं आहे. गोल्डन चांगलं पनीर करून घ्यायचं आहे आपण. आणि वाटण्यासाठी जिरे मी वरतून टाकलेले आहे. त्यानंतर पनीर परतवल्यानंतर आपण फोडणीसाठी जे वाटण तयार केलेलं आहे त्याच्या आधी हे पनीर आहे. हे पनीर मी गोल्डन करून घेतलेलं. आणि आता मी थोडंसं तूप घालते बटरी फ्लेवर घ्यायला. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि आधी कोरडा मसाला जो पावडर मसाला आहे लाल तिखट, तो आधी ते कमी गॅसवर अतिशय लो फ्लेमवर लाल तिखट, हळद, धने पावडर आणि एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला हे सर्व लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. ह्या मसाल्यांचा खूप जास्त सुगंध येतो, खूप सुंदर. आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्सरचं वाटण आपण मिक्स करायचं आहे. तुम्ही खरंच ही स्टेप फॉलो करून बघा, खूप जास्त चविष्ट. फक्त ज्यावेळेस पावडर मसाले टाकणार आहे त्यावेळेस फ्लेम लो ठेवा, हाय फ्लेम करू नका, मसाले लगेचच जळतात. त्यानंतर बॉईल मटार हे आहे. याला जास्त काही शिजवायची गरज नाही आहे कारण हे ऑलरेडी फ्रोझन असतात, बॉईल केलेले असतात. त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज पडत नाही. पण मी मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले. त्यानंतर आपलं फ्राय केलेलं पनीर मी यात टाकणार आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ मी टाकलेलं आहे. शेवटला मी मीठ टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी आपलं पनीर, शाही पनीर असं तयार आहे. तुम्ही याची ग्रेव्ही ड्राय ठेवू शकता, पातळ करू शकता तुमच्या गरजेनुसार. आणि याला तुम्ही बटर रोटी, नान रोटी, लच्छा पराठा, साधी पोळी कशासोबतही खूप जास्त एन्जॉय करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी बरेच सबस्क्रायबर बाकी आहे. पण मी नक्की विश्वास ठेवते की नक्की माझे सबस्क्रायबर